बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या प्रकरणी कोणीही असो त्याला सोडणार नाही असा शब्द देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीला दिला आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि मुलांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते। परळीत 1.5 वर्षांपूर्वी 21 ऑक्टोबर 2023ला तहसील कार्यालयाच्या आवारात महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली। त्यानंतर अद्याप देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणी वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप देखील बाळा बांगरने यापूर्वी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली। अमरावती जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन केली आहे। पंकज कुमावत यांनी बीडमध्ये यापूर्वी देखील काम केलेले आहे। तसेच या एसआयटीमध्ये पोलीस निरीक्षक साबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाले ते पाहूयात। मला साहेबांनी जे माझ्या मनावर जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटीमध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील। आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील। तुमचं समाधान झालेलं आहे का मुख्यमंत्री? हां, माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे, कारण तेच आता सगळे मायबाप आहेत, त्यांच्यावर मी समाधानी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर तुमच्या मनामध्ये ही रुखरुख होती की मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार, आणि अर्थात मनातली जी इच्छा आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त झालेला आहात। काय प्रतिक्रिया होती त्यावेळेस त्यांची? म्हणजे ते बी एकदम भावूक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे 21 महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावूक झाले। त्यांना मी फोटो पण दाखवले, साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या SP सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये एसआयटी मध्ये सुद्धा, आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री। एक आरोप केला होता की यामध्ये एका बंगल्यावरून फोन जातो आणि त्यामुळे तपासामध्ये कुठेतरी उशीर होत आहे, नेमका कोण हस्तक्षेप करतो? हां, मी सांगितलं होतं अगोदरच की मला पोलीस प्रशासनाकडूनच ती कळालं की बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबवला। मग तपास का थांबवला गेला? मग बंगल्यावरून फोन म्हणजे वाल्मिक कराडचाच फोन गेला हे म्हणजे हे आहे, पण आरोपीचे नाव मी मुख्यमंत्री साहेबांना गुपित दिलेले आहेत। मग एसआयटी मार्फत ते आरोपीचे नाव जाहीर करतील आणि आरोपींना तात्काळ अटक करतील हे मला मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन दिलं आहे। फोन केला हा कोणाच्या बंगल्यावरून फोन केला? म्हणजे परळीमध्ये धनंजय मुंडे साहेबांचा बंगला आहे आणि त्या बंगल्याचा सगळा कारभार जगमित्र कार्यालय म्हणून तिथे एक कार्यालय आहे परळीमध्ये, तर त्याच्यावरचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळत होता। मग हा फोन वाल्मिक कराडचाच गेला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं आहे की सानप सरांचे CDR काढा, अजून कोणी याच्यात इन्व्हॉल्व आहे का हे पण पहा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे। तुम्ही गुपित नावं सांगणार होतात आरोपींची, ती नावं सांगितलेली आहे, ती सांगितल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांची काय रिॲक्शन? म्हणजे मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत, मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को टेस्टची त्यांना हे केली आहे की आता 21 महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे, म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं। टेस्टची मागणी तुम्ही केलेली आहे, या संदर्भात त्यांनी होकार दिलेला आहे की अशी आपण करू शकतो म्हणून? एसआयटी मार्फत तर होणारच म्हणून सांगितलं आहे। पुरेपूर म्हणजे आरोपी अटक करणार म्हणजे करणार हे मला त्यांनी शब्द दिलेला आहे, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। विधान भवनात बी त्यांनी म्हटलं आहे आणि आज बी म्हणलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। या भेटीनंतर भाजपचे आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता। आज पंकज कुमावत ज्यांची मागणी खरं तर कुटुंबियांनी केली होती, ते अंबाजोगाईचे पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन झाली आहे, काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं, परंतु आत्ता जे आहे यावेळेस साहेबांचे OSD आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती, त्याप्रमाणे आज CM साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो
आणि या माझ्याच जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही CM साहेबांना, ज्ञानेश्वरीताई आणि त्यांचं सर्व कुटुंब, बाळा बांगर, त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते, आम्ही सर्वजण जाऊन भेटलो आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती, ज्ञानेश्वरीताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं DYSP म्हणून, शिकाऊ DYSP म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला, आणि नंतर ते आता अमरावती स्थित ॲडिशनल SP आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करावी. श्री साबळे साहेब हे PI आहेत, ज्यांनी LCB सांभाळलेली, ते आत्ता सध्या जालन्याला आहे, त्यांचं एक नाव दिलेलं आहे. तिसरं सपकाळ म्हणून API आहे, त्यांचंही नाव दिलेलं आहे. कारण हे लोक पूर्वी या 3 पैकी 2 लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं DG साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही SIT स्थापन करा. आणि ज्ञानेश्वरीताई, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर, की हे इतकं भयानक असू शकतं का, तर ते आहे. आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा, अशा प्रकारची मागणी केलेली. आणि ही SIT स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला 100% गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे 100% आता सापडतील.